गुड आफ्टरनून सर. माझ्या प्रयोगाचे नाव आहे JCB. या JCBसाठी लागणारे साहित्य आहेत प्लेट आणि रॉड, बॅटरी, स्विच आणि सिरीज पाईप इत्यादी सामान मिळून आम्ही हे JCB तयार केलेली आहे. ठीक आहे. प्रयोगाचं नाव आहे सेव ट्री, पर्यावरण वाचवा आणि भविष्य घडवा. तुम्ही आता पाहू शकत आहात की पहिले किती हरियाली होती, मातीचे वगैरे घर होते, तर तेवढे प्रदूषण नाही होत होता. आता तुम्ही पाहू आणि फॅक्टरीमधून धूळ निघत होता, म्हणजे आता फॅक्टरीमधून धूळ निघत आहे, त्यामुळे एअर पोल्युशन होत आहे. आधी इकडे सौर ऊर्जा वगैरे वापरून ते प्रदूषण कमी करण्याचा कोशिश करत होते. आता तर त्या फॅक्टरीला लावून आणखी प्रदूषण वाढवत आहेत. आणि जे आपली ओझोन लेअर आहे ते संच किरणं जे आहेत ना, आपलं ओझोन लेअर जे आहे ते आपली जे फॅक्टरीचे प्रदूषण आहे ते तिथं पडत आहेत, तर ते ओझोन लेअर जे आहे ते डॅमेज होऊन राहिली आहे. हे बॅटरी दिसत आहे, बॅटरीचं लावल्यानं काही आहे का उपयोग? पवनचक्की आहे ती. बस निश्चित किती वेळात येणार आहे हे प्रवाशांना समजण्यासाठी आज कोणती यंत्रणा नसल्यामुळे कित्येकांचा गोंधळ उडतो. कित्येकांची बस सुटणे तर कित्येकांचे सामान हरवणे हे आहे. यामध्ये बसस्थानकापासून अंदाजे 10 किलोमीटर अंतरावर सेन्सर व CC कॅमेरा लावला जात असून रोडवरच एक स्पीड ब्रेकर तयार केला आहे. बस स्पीड ब्रेकरमुळे काही सज्ज वेग कमी करत असते. नेमका त्याच ठिकाणी जमिनीखाली सेन्सर यंत्रणा बसवली असते. कॅमेरा बसचा फोटो घेऊन त्वरित ट्रान्समीटरद्वारे रिसिव्हरला पाठवले जाते. हे रिसिव्हरला दृश्यमान फलकावर दाखवले जाते आणि रोडवर हे बस येताना रिसिव्हरला संदेश पाठवते आणि प्रवाशांना कळते की बस आली आहे म्हणून. म्हणजे हे जे सेन्सर आहे हे या स्टॉपपासून किती अंतरावर आहे? 10 किलोमीटर. 10 किलोमीटर? 10 किलोमीटरवरून हा ट्रान्समीटर सिग्नल देईल रिसिव्हरला? हो. अच्छा, ठीक. हा जो एअर पोल्युशन जो आहे फॅक्टरीमधून जो एअर पोल्युशन निघतो त्याने ह्युमन बिंग आणि ॲनिमलला बिमाऱ्या होतात. आणि जो हा फॅक्टरीमधला जो पोल्युटेड वॉटर आहे तो इथे रिव्हरमध्ये जातो आणि हा रिव्हरमधला जो पोल्युटेड वॉटर तो शेतकरी आपल्या बांधण्यामध्ये वापरतात. हे आम्ही सेन्सर फार म्हणजे एक्सपिरियन्ससाठी जे काही ॲक्सिडेंट आहेत त्यांना स्टॉप करण्यासाठी बनवले आहे. समजा हा सूर्याची UV रेज आहे, अल्ट्राव्हायोलेट रेज, हे या सेन्सरच्या याच्यामध्ये पडले की सेन्सर बंद. म्हणजे हा सेन्सर फक्त रात्रीच्या वेळेस काम करणार, यापासून इलेक्ट्रिसिटी आपण सेव्ह करू शकतो. अच्छा, हा लाईट सेन्सर आहे नाही? लाईट सेन्स करून तो ऑन ऑफ करतो. अच्छा, हा सोलरचे लाईट असतात त्याच्यातही असतो हा सेन्सर ना? ॲडव्हान्समध्ये आपण जर सोलर लावले साईडला रोडाच्या तर आणखी हा म्हणजे बेनिफिशियल बनत, पण तेवढा आपण कमीत कमी खर्चामध्ये हा बनवलेला आहे. हा जो इलेक्ट्रिक जनरेशन आहे, जसं आपण गाडी चालवत आहोत, गाडीवर स्पीड ब्रेकरवरून गेली, स्पीड ब्रेकरवरून इकडं वीज निर्मिती होते. म्हणजे हा जो रॉड आहे हा फिरल्यावर इकडं वीज निर्मिती होण्याची वीज साचून ठेवते, मग हा रात्री मग कामात येते. पण खूप सतत फिरणार नाही. एक गाडी गेली म्हणजे एक पूर्ण रोटेशन पण नाही होणार. नाही, एकच गाडी नाही जाणार आहे ना, पण ट्रॅफिक जाईल. हां, मग हा इकडं वीज निर्मिती चालू राहील ना. पण वीज निर्मितीसाठी म्हणजे सतत ते फिरायला हवं ते. तर किती वीज निर्मिती होऊ शकते याच्यात? कारण सतत फिरत राहील तेव्हा ते इफेक्टिव्ह ठरू शकतं. माझ्या प्रोजेक्टचे नाव ग्रॅव्हिटी बॅटरी आहे. फॅरेडेज नावाचे एक शास्त्रज्ञ होते, त्यांनी सांगितले होते की जरी आपण ताराच्या भोवती चुंबक फिरवलो किंवा चुंबकाच्या भोवती तारेचे कुंपण फिरवलं तर तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार. सर माझ्या प्रोजेक्टमध्येही होतो. सोलार सेलमधली इलेक्ट्रिसिटी पॉवर हाऊसमध्ये स्टोअर केली जाते व ते इलेक्ट्रिसिटी डायनोमोमध्ये पाठवली जाते. डायनोमोमध्ये असते मॅग्नेट आणि तारेचे कुंपण
जेव्हा आपण स्विच ऑन करतो तेव्हा मोटरद्वारे वस्तू वरच्या दिशेने खेचली जाते व काही निर्धारित अंतरावर आल्यावर आपण स्विच ऑफ करू, ज्यामुळे वजनामुळे वस्तू खाली येणार आणि मोटरमधला मॅग्नेट ताराच्या कुंपणाभोवती फिरणार, ज्यामुळे तिथे इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार व ती इलेक्ट्रिसिटी 90% आपण पॉवर हाऊसमध्ये स्टोअर करणार आणि 10% इलेक्ट्रिसिटी परत बॅक करणार. म्हणजे ते प्रक्रिया वारंवार घडत असते. जरी हा सेटअप सरकारने याला मान्यता दिली तर आपण याला लिफ्टमध्ये लावू शकतो. म्हणजे फर्स्ट फ्लोअरपासून जर आपण टॉप फ्लोअरपर्यंत गेलो तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी कन्झ्युम करणार लिफ्ट. बरं, जेव्हा टॉप फ्लोअरपासून आपण फर्स्ट फ्लोअरपर्यंत येणार तेव्हा ते इलेक्ट्रिसिटी आपल्याला रिव्हर्स बॅक मिळेल. चायना, जपान आणि अमेरिकामध्ये या प्रकारे हा प्रोजेक्ट चालू आहे. तर मला एकदा या टावरचा उपयोग काय ते सांग. टावर हाईटसाठी आहे सर. जेवढी जास्त आपली हाईट असणार तेवढी जास्ती आपल्याला आउटपुट मिळणार. एवढा जास्त रोटर हा फिरेल. आणि तारांचं कुंपण जे सांगितलं होतं ते कुठे आहे? म्हणजे ताराचा कुंपण मोटरच्या आतमध्ये आहे. हां, म्हणजे कॉईल आहे. तारांचं कुंपण म्हटलं काय का कॉईल आहे. ती कॉईलच्या सानिध्यात रोटर फिरला तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होईल. ठीक आहे. आणि ती स्टोअर करण्यासाठी बॅटरी असेल. बॅटरी इथे आपण इलेक्ट्रिसिटी इथे 90% स्टोअर करणार आणि 10% इलेक्ट्रिसिटी परत मोटरमध्ये पाठवणार. म्हणजे हे प्रक्रिया वारंवार घडत असेल. ठीक आहे.